मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 20,000च्या खाली जर का तुम्हाला चांगला स्मार्टफोन घ्यायचा असेल ना, आय थिंक राईट नाउ इज वन ऑफ द बेस्ट टाइम असं मला वाटतंय, तरी मी एस्टिमेट करतोय. कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की चिपसेटच्या प्राइसिंग वाढतायत आणि स्मार्टफोन्सचे प्राइजेस सुद्धा वाढणार आहेत. म्हणजे मागच्या वर्षी जे फोन्स तुम्हाला 20,000 22,000 मध्ये जे स्पेक्स मिळत होते तेच तुम्हाला ह्या वर्षी मिळणार नाहीत. आणि त्यामुळे हे जे आमचे लिस्टिकल व्हिडिओज असतात ना, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की चांगले स्मार्टफोन्स कुठले आहेत ह्या प्राइस रेंजमध्ये, ते महत्त्वाचे होतात. कारण की आता जर का तुम्ही बघितले ना, हे जे मी 5 फोन्स तुम्हाला सांगणार आहे 20,000च्या खाली, आय थिंक दे आर व्हॅल्यू फॉर मनी. सिरियसली हो, जर का तुम्ही 2023चं वगैरे कंपॅरिझन केलं तर नसेल एखाद वेळेस, आता जी वेळ येणार आहे ना त्याच्याकडे जर का बघितलं ना तर नक्की तुम्हाला हे चांगल्या प्राइजेस मध्ये मिळतात. आता नेहमी आम्ही जेव्हा असे व्हिडिओ करतो तेव्हा प्रॉपर रिसर्च वगैरे करतो. मिनिमम बेंचमार्क्स असतात की फॉर एक्झाम्पल 20,000च्या खाली 8128 व्हेरियंट कमीत कमी 6.5 लाख वगैरे अंतु स्कोर पाहिजे. म्हणजे परफॉर्मन्स चिपसेटचा तेवढा कमीत कमी पाहिजे. 5000 मिलीअँपिअरची बॅटरी पाहिजे. 2-3 वर्षाचे ओएस अपडेट्स वगैरे पाहिजे. चला चालू करूया. मी वेगवेगळ्या यूज केस मध्ये तुम्हाला सांगणार की कुणी कुठला फोन घ्यावा, त्यामुळे नीट लक्ष द्या, पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. आणि जे काय मी फोन सांगणार आहे सगळे मी टॅग करणार आहे, जे फ्लिपकार्ट वरती आहेत आणि अमेझॉन वरती जे त्याचे लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. चला सगळ्यात आधी जर का तुम्हाला एक सॅमसंगचा फोन पाहिजे असेल किंवा एक असा फोन पाहिजे ज्याचा एक्सपिरियन्स चांगला आहे, एक सॉफ्टवेअर एक्सपिरियन्स, कारण की One UI येतं त्याच्यावरती आणि तुम्हाला 4 वर्षाचे ओएस अपडेट्स मिळतात. सो दॅट इज अ बिग हायलाइट. 5000 mAh ची बॅटरी आहे. Exynos 1380 जो ठीक-ठाक आहे. 6.5 लाख अंतुदू स्कोर येतो. AMOLED 120 हर्ट्झचा डिस्प्ले, फुल HD चांगला आहे. One UI 8 जे आहे ते सगळ्यात मोठं हायलाइट आहे. ह्याचा कॅमेरा सुद्धा ठीक-ठाक आहे. 50+8+5 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. A35 8/128 19,999 20,000च्या खाली मिळतो. दुसरा फोन मी तुम्हाला म्हणेन की जर का कॅमेरा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण की हा एकच फोन आहे ह्या लिस्टमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला अल्ट्रा वाईड मिळतो, टेलिफोटो मिळतो आणि प्रायमरी सेन्सर मिळतो. 50+8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आणि 50 मेगापिक्सेलचा 2x टेलिफोटो. हा आहे CMF फोन 2 Pro आहे. पण 128चा FHD+ डिस्प्ले आहे. मॉड्युलर डिझाईन आहे. बॅक वगैरे तुम्ही काढू शकता, त्यासाठी म्हणजे स्क्रूज वगैरे दिले ठीक-ठाक आहे. म्हणजे इतकं काय खास सांगणार नाही मी. LPDDR4X रॅम टाईप आहे. डायमेन्सिटी 7300 Pro प्रोसेसर येतो, ज्याचा अंतर् स्कोर अगेन 6.5 लाख वगैरे आहे. 5000 mAh ची बॅटरी आहे. 3 वर्षाचे ओएस अपडेट्स मिळतात. तर कॅमेरा आणि युनिक लुकिंग पाहिजे असेल किंवा ओएस क्लीन UI पाहिजे असेल तर नथिंग OS इज वन ऑफ द बेटर वन्स. तर त्यासाठी तुम्ही CMF फोन 2 Pro घेऊ शकता. आता जर का तुम्हाला परफॉर्मन्स जास्त महत्वाचा असेल तर Qualcomm Snapdragon 6 Gen 4 बेस्ड Oppo K13 घेऊ शकता. ह्याच्यामध्ये 1000 ने प्राइस सुद्धा कमी आहे. 18,999 19,000ला FHD+ फ्लॅट 128चा OLED डिस्प्ले मिळतो. UFS 3.1 आहे. Qualcomm Snapdragon 6 Gen 4 आहे आणि सगळ्यात महत्वाचं 7000 mAh ची बॅटरी. म्हणजे बॅटरी 2 दिवस बॅटरी पाहिजे असेल तुम्हाला वापरायची असेल एकदा चार्ज केल्यानंतर तर Oppo K13 सगळ्यात भारी आहे. 7000 mAh बॅटरी, 80 वॉट चार्जिंग, IP65 सुद्धा आणि कलर OS 15 जे आहे ना ते चांगलं आहे. नेगेटिव्ह आहे की Android 15 वरती येतं, पण तुम्हाला 2 वर्षाचे OS अपडेट मिळतं, त्यामुळे 16 आणि 17 मिळणार. दुसऱ्या नंबरला मी म्हणेन दुसऱ्या नंबरपेक्षा ना हा एक बॅलन्स्ड फोन मला वाटतो. हा मी Moto H60 Fusion बद्दल बोलतोय. तुम्हाला 8128 वेरियंट 20,999 मिळतो. हो, ₹1000 जास्त ऑफर्स मध्ये 20,000च्या खाली येतो. हा 120 हर्ट्झचा मायक्रो क्वाड कर्व डिस्प्ले आहे. 1.5K रेझोल्यूशनचा. आतापर्यंत जे सांगितलं ते सगळे FHD+ आहे. हा 1.5K रेझोल्यूशन मायक्रो क्वाड कर्व डिस्प्ले आहे. डायमेन्सिटी 7400 येतो, त्याचा अंतर् स्कोर 7 लाख वगैरे येतो, विच इज एक्सलंट. ह्या प्राइस रेंज मध्ये खरंच चांगला आहे. LPDDR4X रॅम टाईप, UFS 2.2 स्टोरेज टाईप आहे. पण 50 मेगापिक्सेलचा सोनीचा LYT 700C हा प्रायमरी सेन्सर येतो आणि 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड जो डबल अप होतो ॲज अ मॅक्रो सुद्धा. म्हणजे ऑटो फोकस असल्यामुळे अगदी तुम्हाला मॅक्रो व्हिडिओ किंवा शॉर्ट्स काढायचे असतील ते सुद्धा मिळतात. 32 मेगापिक्सेलचा फ्रंट आहे जो चांगला आहे. कॅमेराज आजकाल H60 एस्पेशली सिरीजचे चांगले आहेत. 5500 mAh ची बॅटरी आणि 68 वॉट चार्जिंग. IP68 69 सुद्धा आहे आणि हा मिलिटरी स्टँडर्डला सुद्धा मिलिटरी 810H जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये येतं, त्यामुळे ड्युरेबल आहे. हेलो UI चांगलं आहे. आय थिंक दिस इज वन ऑफ द मोर बॅलन्स फोन. म्हणजे डिस्प्ले, परफॉर्मन्स, कॅमेरा, बॅटरी सगळीकडे बघितला तर कशातही कमी नाहीये. बेटर और बेटर दॅन ॲव्हरेज आहे. आणि फायनली तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी लिस्टिकल करतो तेव्हा सगळ्यात जास्त महत्व जे आहे ते परफॉर्मन्सला देतो आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत हा सगळ्यांना बीट करतो. Realme P3 Pro ह्याच्यामध्ये 7S Gen 3 येतं. ह्या प्राइस रेंज मध्ये 7S Gen 3 इज एक्सलंट, कारण की 8 लाख अंतर् स्कोर येतो. 1.5K रेझोल्यूशनचा ह्याचा सुद्धा मायक्रो क्वाड कर्व्ड OLED डिस्प्ले आहे. 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर येतो. ह्याच्यामध्ये नेगेटिव्ह एवढंच आहे की तुम्हाला अल्ट्रा वाईड किंवा टेलिफोटो मिळत नाही. फक्त 50 मेगापिक्सेलचा सोनीचा IMX 896 सेन्सर मिळतो. बॅटरी सुद्धा मोठी आहे. 6000 mAh
mAh ची बॅटरी आहे, 80 वॉट चार्जिंग आहे, IP6869 येतं याच्यामध्ये, तर ड्युरेबल हा सुद्धा आहे आणि 3 वर्षाचे OS अपडेट मिळतात. तर कॅमेरा सुद्धा इम्पॉर्टंट असेल तर मोटो X60 फ्युजन कडे बघा. कॅमेरा इतका महत्वाचा नसेल तर मी म्हणेन परफॉर्मन्स कडे जास्त फोकस असेल तर Realme P3 Pro कडे तुम्ही बघू शकता. आणि हा 1-1.5 हजाराने कमी सुद्धा आहे, 19,999 ला, वेरेज H60 फ्युजन 20,999, 1000 रुपयाने जास्त आहे. तर तो सुद्धा फायदा होतो. जसं आधी सांगितलं मित्रांनो, जे काही फोन्स मला सांगितले सगळ्याचे लिंक्स दिलेले, टॅग केलेत. पण तुम्हाला जर का चूज करायचं असेल तर तुम्ही कुठला करताल नक्की सांगा खाली कमेंट सेक्शन मध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.